नमस्कार मंडळी. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आज आपण एका अशा अद्भुत प्रवासावर जाणार आहोत जो एका अत्यंत प्राचीन वैश्विक ज्योतीपासून सुरू होतो आणि थेट आजच्या काळातल्या गुलाबी गुलालात न्हाऊन निघालेल्या एका भव्य आणि अवाढव्य अशा उत्सवापर्यंत येऊन पोहोचतो. आपण माहिती घेणार आहोत वाडी रत्नागिरीच्या श्री ज्योतिबाची, ज्याची भव्यता आणि ऊर्जा नुसती शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. पण आजच्या या सादरीकरणातून आपण त्यामागचा रंजक इतिहास आणि संस्कृती नक्कीच समजून घेणार आहोत. देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा, चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा. बघा, हे इथलं अतिशय लोकप्रिय असं स्थानिक लोकगीत आहे. आणि या एका ओळीतूनच आपल्याला लगेच लक्षात येतं की लोकांच्या मनात या दैवताविषयी किती सखोल आदर आणि भक्ती आहे. म्हणजे नुसतं ऐकलं तरी चैत्र महिन्यातील त्या सळसळत्या, रंगीबेरंगी आणि एकदम उत्साहपूर्ण वातावरणाची जाणीव आपल्याला होते. तर या संपूर्ण प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? एक म्हणजे ज्योतिबाचे उगमस्थान, मग अंगावर काटा आणणाऱ्या पौराणिक कथा, प्रत्यक्ष मंदिराचा इतिहास, त्यानंतर यमाई देवीची गाथा आणि शेवटी डोळ्यांचं पाळणे फेडणाऱ्या भव्य चैत्र यात्रेचा आपण वेध घेणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, श्री ज्योतिबा, स्थान आणि उगम. आता ज्योतिबा या शब्दाचा नेमका अर्थ काय हे जाणून घेणं खरोखरच खूप रंजक आहे. हा शब्द मुळात ज्योत या शब्दापासून तयार झालाय, ज्याचा अर्थ तेज किंवा प्रकाश असा होतो. हे एक शक्तिदैवत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि ऋषी जमदग्नी या सर्वांचा मिळून तयार झालेला एक अद्वितीय तेजपुंज अवतार मानला जातो. म्हणजे बघा, हे केवळ एक दैवत नाही, तर ज्ञान आणि प्रकाशाचे एक मोठं प्रतीक आहे. बरं, आता हे सगळं वैश्विक तेज ज्या ठिकाणी सामावलं आहे ना, ते ठिकाण म्हणजे वाडी रत्नागिरी. हे ठिकाण कोल्हापूरच्या वायव्येला साधारण 14 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. सपाट प्रदेशापासून बघितलं तर तब्बल 1000 फूट उंचीवर. पण या जागेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या डोंगराचा आकार. आपण नीट पाहिलं तर हा डोंगर शंखाकृती किंवा एखाद्या हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेला दिसतो. आणि याच निसर्गरम्य उंच पठारी भागावर हे मुख्य मंदिर वसलेलं आहे. वळूया पुढच्या भागाकडे, पौराणिक कथा आणि राक्षसांचा वध. आता इथून पुढे हे कसं उलगडत जातं ते पहा. अतिशय प्राचीन काळी कोल्हापूर परिसरात दैत्यांनी मोठा हाहाकार माजवला होता आणि या राक्षसांचा छळाला कंटाळून खुद्द कोल्हापूरच्या अंबाबाईने तपश्चर्या केली आणि केदारेश्वराला मदतीची विनंती केली. यावर केदारेश्वराने राक्षसांशी तुंबळ युद्ध केलं आणि प्रमुख राक्षस जो होता रत्नासूर, त्याचा याच डोंगरावर वध केला. म्हणूनच याला वाडी रत्नागिरी असं नाव पडलं. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती माहितीये? तर अंबाबाईच्या रक्षणासाठी आणि तिच्यावर कायम दृष्टी राहावी म्हणून ज्योतिबाचं हे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला म्हणजेच अगदी दक्षिणाभिमुख आहे. थोडक्यात सांगायचं तर एक वैश्विक ज्योत जी प्राचीन पाषाणात कायमची सामावली गेलीये. ही कथा केवळ एक मिथक राहत नाही, तर ती एका भक्कम अशा वास्तूमध्ये कशी परावर्तित होते हे आपण आता पाहणार आहोत. आपला तिसरा भाग, मंदिराचा इतिहास आणि वास्तुकला. मंदिराच्या उभारणीचा ऐतिहासिक कालक्रम आपण पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे संपूर्ण मंदिर काही एकाच वेळी बांधलं गेलं नाही. सुरुवातीला एका मूळ लहान मंदिराच्या जागी 1730 मध्ये राणोजीराव शिंदे यांनी सध्याचं मुख्य मंदिर बांधलं. त्यानंतर 1750 मध्ये चोपडाई आणि यमाई देवीची मंदिरे उभारली गेली. पुढे 1780च्या सुमारास मालजी निकम पन्हाळकर यांनी रामलिंग मंदिर बांधलं आणि 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केदारेश्वर मंदिर बांधलं. हे सगळं बांधकाम यादवकालीन आणि मराठा वास्तुशैलीच्या प्रभावातून काळ्या बेसाल्ट दगडात अत्यंत रेखीवपणे हेमाडपंथी पद्धतीनं उभं केलं गेलंय. आणि तत्कालीन कारागिरांच्या कौशल्याची कल्पना या भव्य वास्तूतून आपल्याला नक्कीच येते. मुख्य देवालयाची लांबी 57 फूट आणि शिखराची उंची तब्बल 77 फूट आहे. शेजारचं केदारेश्वर मंदिराचं शिखर तर त्याहूनही उंच म्हणजे 89 फूट आहे. जरा विचार करा, त्या काळी एवढ्या उंचीवर डोंगरावर हे एवढं अवाढव्य आणि सुबक बांधकाम करणं हे खरोखरच थक्क करणार आहे. पुढचा भाग, यमाई देवीची गाथा आणि महिमा. ज्योतिबाच्या दर्शनानंतर यमाई देवीचं दर्शन घेतल्याशिवाय ही वारी पूर्ण होत नाही असं मानलं जातं. इथे एक अतिशय रंजक तुलना आपल्याला पाहायला मिळते. जसं केदारनाथाने वाडी रत्नागिरीवर रत्नासुराचा वध केला, अगदी तसंच औंध इथे आदिशक्तीच्या यमाई अवताराने औंदासूर नावाच्या राक्षसाशी तब्बल 7 दिवस आणि 7 रात्री निकराचा युद्ध केला आणि त्याचा वध केला. हा देवीचा स्वतंत्र आणि अफाट असा पराक्रम दर्शवतो, ज्यामुळे केदारनाथांचा दक्षिणेकडील मार्ग एकदम निष्कलंक झाला होता.
पण यात ना एक मानवी भावना जोडलेली कथा आहे जी खूपच रंजक आहे. झालं असं की केदारनाथांच्या वाडी रत्नागिरीवरील राज्याभिषेकाच्या गडबडीत महालक्ष्मी यमाई देवींना आमंत्रण द्यायला विसरल्या. आता यामुळे यमाई देवी नाराज झाल्या आणि त्यांनी तिथे येण्यास स्पष्ट नकार दिला. त्या थेट उत्तरेकडील चाफेवनात म्हणजे चंपकवनात प्रकट झाल्या. मग हा रुसवा काढण्यासाठी स्वतः केदारनाथांनी तिथे जाऊन आई यमाई आणि ऋषी जमदग्नी यांचा एक अत्यंत भव्य असा विवाह सोहळा आयोजित केला आणि यातून पुन्हा एकदा सगळ्यांमध्ये सुसंवाद प्रस्थापित झाला. आता या पौराणिक कथेचा आजच्या जीवनाशी असलेला संबंध खूप सुंदर आहे. आजही भाविक यमाई देवीला अगदी आदराने मीठ आणि पीठ अर्पण करतात. आणि यातली सर्वात लक्षवेधी प्रथा कोणती असेल तर नवीन लग्न झालेलं दाम्पत्य मंदिरासमोर दगडांच्या आणि खापरांच्या उतरंडी लावतं. ही उतरंड म्हणजे 14 चोख कड्या आणि 7 समुद्रांचं प्रतीक असतं. आमचा संसार सुखी कर अशी प्रार्थना करत हे नवदाम्पत्य यातून साकडं घालतं. आता वळूया शेवटच्या आणि सर्वात रोमांचक भागाकडे, चैत्र यात्रा आणि सासनकाठी. 96 हा आकडा लक्षात ठेवा, कारण हा केवळ एक आकडा नाहीये, तर दरवर्षी या महायात्रेत संपूर्ण राज्यातून मानाच्या अशा एकूण 96 सासनकाठ्या सहभागी होतात. या काठ्यांचं आगमन म्हणजे या संपूर्ण उत्सवाचा परमोच्च बिंदू असतो बरं का. आता या सासनकाठीची उंची ऐकून खरोखरच थक्क व्हायला होतं. ही काठी साधारण 45 ते 50 फूट उंच असते. एका भव्य वेळूला म्हणजेच बांबूला पांढरी आणि तांबडी पागोटी तिरपी गुंडाळलेली असतात आणि त्याच्या अगदी टोकाला गंगावनाचे म्हणजेच घोड्याच्या केसांचे झुपके बांधलेले असतात. पण खरी कसोटी तर पुढेच आहे. उंच असण्यासोबतच जेव्हा या सासनकाठीवर श्रीफळाची तोरणं, रेशमी वस्त्र आणि इतर सर्व साज चढवला जातो ना, तेव्हा या एका सासनकाठीचं वजन तब्बल 300 किलोपेक्षा जास्त होतं. आणि हे अवाढव्य वजन भाविक नुसतं उचलत नाहीत, तर आपल्या खांद्यावर तोलून धरतात आणि अक्षरशः नाचवतात. यात आणखी एक अविश्वसनीय गोष्ट म्हणजे भक्तांची अपार श्रद्धा. पहिल्या सासनकाठीचा मान सातारा जिल्ह्यातल्या पाडळी गावाचा आहे. हे भाविक 120 किलोमीटरहून जास्त अंतर चक्क पायी चालत पार करतात. 300 किलोची ही काठी घेऊन वाडी रत्नागिरीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना तब्बल 4 दिवस लागतात. हे केवळ शारीरिक बळ नाहीये, तो श्रद्धेची अत्यंत प्रबळ ताकद आहे. आणि मग तो दिवस उजाडतो जेव्हा हा सगळा उत्साह शिगेला पोचतो. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक भागांतून लाखो भाविक गोळा होतात. ढोल ताशांच्या गजरात या भव्य काठ्या नाचवल्या जातात. असं म्हणतात निळसर आणि गुलाबी रंगाच्या गुलालाचा प्रचंड धुराळा उडतो आणि त्यात घुमणारा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा गजर सर्वांना अक्षरशः देहभान विसरायला लावतो. हे दृश्य खरोखरच अवर्णनीय आणि अंगावर काटा आणणारं असतं. या संपूर्ण सादरीकरणाच्या शेवटी हा एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो. शतकानुशतके जुनी असलेली आणि एका प्राचीन पाषाणात दडलेली ही विश्वासाची एक छोटीशी ज्योत आजही लाखो माणसांचा महासागर कसा निर्माण करू शकते आणि 300 किलोचे ते अवाढव्य स्तंभ लीला पेलण्याची ताकद माणसांमध्ये कशी निर्माण करू शकते, या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्या गुलाबी गुलालात आणि चांगभलाच्या गजरातच दडले. याच विचारासोबत आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद.